ज्या स्क्रीनवर तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल, या आहेत भारतातील सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर खेळाडू मेरी कोम। काही दिवसांअगोदरच याच मेरी कोम यांचा आपकी अदालतमध्ये एक इंटरव्ह्यू झाला आणि त्यांना प्रश्न विचारला की 2023 मध्ये तुमचा आणि तुमच्या पतीचा घटस्फोट का झाला। तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की माझा पती माझ्या जीवावर घरात बसून खायचा, असा कुठला मर्द आहे जो एका महिलेच्या कमाईवर बसून खातो। आता या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घ्या। 2005 साली या मेरी कोम यांचं त्यांच्या पतीसोबत लग्न झालं, तेव्हा त्यांचे पती एक चांगले फुटबॉल खेळाडू होते आणि या मेरी कोम बॉक्सर खेळाडू होत्या। पण नंतर काही वर्षांनी जेव्हा यांना मुलंबाळ झाली, तेव्हा दोघंही पती पत्नी खेळांमध्ये असल्यामुळं त्यांचं घरात दुर्लक्ष होऊ लागलं। मग तेव्हा त्यांच्या पतीनं असं ठरवलं की आता मी माझ्या स्वप्नांचा त्याग करणार, मी फुटबॉल खेळणार नाही आणि मी घरात मुलांवर आणि घरावर लक्ष देईल, जेणेकरून माझ्या पत्नीला तिचे स्वप्न साकार करता येतील। समोर जाऊन 2012 मध्ये याच मेरी कोम ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्या। त्यांनी खूप पैसा कमवला, खूप नाव कमवलं, त्यांच्यावर पिक्चरही बनला आणि आज याच मेरी कोम एका इंटरव्ह्यूमध्ये येऊन म्हणतात की माझा पती माझ्या जीवावर बसून खात होता, असा कुठला मर्द आहे जो एका महिलेच्या कमाईवर बसून खातो, म्हणून मी त्याला घटस्फोट दिला। विचार करा, त्या व्यक्तीनं या पत्नीसाठी किंवा या पत्नीच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला, पण आज तीच पत्नी प्रसारमाध्यमांवर